आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूया। 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाने निकाल देताना सर्व 12 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं। त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने आव्हान दिलं होतं। त्यावर आज सुनावणी झाली, मात्र सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली असली तरी आरोपींना पुन्हा अटक केली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। आरोपींना सुप्रीम कोर्टाने नोटीस देत म्हणणं मांडण्याचे निर्देश देखील दिले आहेत। तसंच हायकोर्टाचा निर्णय इतर मकोका कोर्टात वापरता येणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। एका महिन्यात आरोपींना बाजू मांडण्याची सूचना करण्यात आली आहे। राज्य सरकार इमिडिएटली सुप्रीम कोर्टात आलं होतं। अर्जंट लिस्टिंगसाठी त्यांनी मेन्शनिंग जस्टिस गवईंसमोर केलं। आज हे मॅटर जस्टिस सुंदरेश यांच्या बेंच समोर लागलं। जस्टिस सुंदरेश यांनी बॉम्बे हायकोर्टच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे, पण हे जे 11 लोक जे आता जेलच्या बाहेर गेले आहेत मागच्या आठवड्यात, ते जेलच्या बाहेरच राहतील। पण ही स्थगिती मिळालेली आहे कारण आता हा निर्णय राज्य सरकारच्या मते दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी वापरू शकले असते, ते आता त्याचा वापर करू शकणार नाही कारण त्याच्यावर स्थगिती आहे। तर लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर हा निर्णय राज्य सरकारच्या मनाप्रमाणे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मनाप्रमाणे झालेला आहे। तर सरकारने केलेल्या अपीलावर ओवेसींनी सवाल उपस्थित केले आहेत। सरकार आरोपींचा धर्म पाहून अपील करत असेल तर ही दहशतवादाशी तडजोड सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे। ये कि मक्का मस्जिद में ब्लास्ट हुआ था 2008 में, उसमें 8-10 लोगों की मौत हुई। अपील ही नहीं की उसमें, क्यों नहीं की अपील? आप ही की सरकार थी ना, बीजेपी आपने अपील नहीं की। तीसरा अजमेर ब्लास्ट का आप अपील नहीं करते। तो ये जो पॉलिसी है टेररिज्म को रोकना चाहिए, टेररिज्म को खत्म करना चाहिए, मगर अगर सरकार एक्यूज का रिलीजन देखकर अगर अपील करेगी तो फिर ये टेररिज्म से फाइट तो कॉम्प्रोमाइज है आपकी। चिपळूण रेल्वे स्थानकात मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी राडा घातलाय। पे अँड पार्कच्या जागेचा ठेका परप्रांतीयाला